आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संजय राऊत आता राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। जागा वाटपा संदर्भात ते चर्चा करणार असल्याची माहिती आहे। तर गिरीश, याबद्दलची अधिकची माहिती काय? 20 मिनिटं झाली आहेत। संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर पोहोचले आहेत आणि आता ते या ठिकाणी निघता आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। संजय राऊत राज ठाकरे यांची चर्चा केल्यानंतर आता हे निघतानाचे आपण दृश्य बघतोय। आजचा दिवस हा दोन्ही ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात महत्त्वाचा आहे, कारण उद्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली जाणार आहे आणि त्या संदर्भातील तयारी देखील सुरू झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्याची माहिती देण्यासाठी संजय राऊत शिवतीर्थावर पोहोचले होते। आणि आता आपण बघतोय राऊत साहेब आता आपण बघतोय की संजय राऊत हे या ठिकाणी निघालेले आहेत। मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती आहे, कारण मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक आहे, ती बोलवण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भातील माहिती आहे ती माहिती दिली जाणार आहे आणि त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा हा ठाकरे बंधूंच्या युतीसाठी आहे, कारण ज्या जागांवर पेच निर्माण झालेला आहे तर पेच सोडवण्याचा शेवटचा प्रयत्न आहे। कारण उद्या खरं तर युतीची घोषणा होणार आहे, त्यामुळे या सगळ्या ज्या भेटीगाठी आहेत त्या सातत्याने होत आहेत, वाढत चाललेल्या आहेत। भेटींचा जो सिलसिला आहे तो वाढत चाललेला आहे। संजय राऊतांवर खरं तर उद्याच्या ज्या संपूर्ण तयारी जी घोषणेसाठी कशा पद्धतीने तयारी करायला हवी या सगळ्याची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर आहे आणि त्या अनुषंगाने संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले होते। या सगळ्या संदर्भातील माहिती देण्यासाठी ते आलेले होते। काल उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदारांसोबत चर्चा केली, ज्या जागांवर वाद आहे त्या सगळ्या जागांबद्दल चर्चा केली, नेमकं काय करायला हवं, कोणती जागा सोडायला हवी त्या सगळ्या संदर्भातील चर्चा केली आणि ही सगळी माहिती आता ही राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे। आणि यानंतर आता नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर ज्यांच्यावर जागा वाटपाची जबाबदारी मनसेकडून सोपवण्यात आली होती त्यांच्यासोबत राज ठाकरे चर्चा करत आहेत। हे दोन्ही नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। संजय राऊत आता निघाले आहेत। तब्बल 20 मिनिटं राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर संजय राऊत हे शिवतीर्थवरून निघालेले आहेत। तर आता दुसरीकडे 12:30 वाजता आपण बघतोय की मातोश्रीवर नेत्यांची बैठक ही उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली आहे। ही बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे। नेमकं कशा पद्धतीने जागा वाटप झालंय, कुठे कुठे आपण युती करतोय, कशा पद्धतीने लढतोय या सगळ्या संदर्भातील माहिती उद्धव ठाकरे हे त्यांच्या आमदारांना नेत्यांना सांगणार आहेत आणि यानंतर उद्या जी घोषणा केली जाणार त्या सगळ्याची माहिती आता उद्धव ठाकरे देणार आहेत। आणि त्यामुळे 12:30ची देखील बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे मातोश्रीवरची। त्यामुळे तिकडे नेमकं काय उद्धव ठाकरे सांगतायत, किती जागा वाटप झालंय, कशा पद्धतीने झालंय या सगळ्याची माहिती आज समोर येते का हे देखील पाहावं लागेल, कारण सर्वांनाच उत्सुकता आहे। तब्बल 20 वर्षानंतर हे दोन बंधू एकत्र आल्यानंतर कोण किती जागांवर लढणार, मुंबईत कोण किती जागांवर लढणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। याशिवाय ठाण्याचं आपण बघतोय, कल्याण डोंबिवली असेल, याशिवाय पिंपरी चिंचवड, पुणे, भिवंडी, नागपूर आहे, संभाजीनगर आहे, नाशिक आहे, या अशा 29 महानगरपालिका आहेत। त्या सगळ्या महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत। या ठाकरे बंधूंसोबत मग काँग्रेसला सोबत घ्यायचं का, राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं का हा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। परंतु ठाकरे बंधू या सगळ्या युती पालिका एकत्रित लढणार आहे आणि त्या अनुषंगाने सगळीकडे त्यांच्या चर्चा सुरू होत्या। त्यामुळे आता ही वेळ आलेली आहे सर्व काही संपून टाकण्याचा, म्हणजे जो काही चर्चा जागा वाटपांचा जो काही वाद आहे तो सगळं संपून उद्या घोषणा करायची आणि ती घोषणा कशा पद्धतीने करायची, कशा पद्धतीचं आयोजन केलं पाहिजे या सगळ्या संदर्भातील आता ही चर्चा ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आता सुरू झालेली आहे। आणि त्यामुळे आजचा दिवस हा दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। मुंबई असेल, ठाणे असेल, मुंबईतील ज्या काही 5-1 जागा ज्या काही शिल्लक आहेत, ज्या जागांवर वाद आहे तो वाद सोडवण्याचा प्रयत्न देखील सातत्याने केला जात होता। कालपर्यंत या शेवटपर्यंत बैठका या घेतल्या जात होत्या। आता हा वाद देखील मिटत चालल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे ठाणे असेल, ठाण्याचं देखील जागा वाटप आहे ते पूर्ण झालेलं आहे अशी देखील माहिती मिळते। नक्कीच गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय राऊत आता राज ठाकरेंच्या भेटीनंतर मातोश्रीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर 12:30 वाजता दुपारी त्यांची शिवसेनेतल्या कार्यकर्त्यांबरोबर बैठक असल्याची ही माहिती आहे।